ज्ञानेश्वर माऊली उगीच नाही म्हणाली, अशी अक्षरं मी मिळवीन, त्यांचा मेळा करीन की अमृताच्या पैजा जिंकेन. आपल्याला वाटलं की ते फिलॉसॉफिकल काव्यात्मक वाक्य आहे. तुकाराम महाराज उगीच नाही म्हणाले, शब्दची अमुचा देव, शब्दची अमुचे धन आणि शब्दची अमुचे रत्न. त्याच्यामध्ये केवढा अर्थ दडलेला आहे. जर संपूर्ण विश्व ह्या 52 लिजाजियस पॅटर्नचं परम्युटेशन कॉम्बिनेशनचं फ्रोझन फॉर्म असेल, तर मग ती तोंडली असू देत, घोसाळं असू देत, ओवा असू दे, जिरं असू दे, दुधी भोपळा असू दे, नंतर तांबडा भोपळा असू दे, काकडी असू दे, नंतर खीराची काकडी असू दे, कलिंगड असू दे, नंतर चिकू असू दे, नंतर आंबा असू दे, नंतर वेगवेगळ्या बेरीज असू देत, या सगळ्यांमध्ये ती एनर्जी स्टोर्ड आहे. म्हणून आपल्याकडे सांगितलं जातं की त्या त्या सीझनमध्ये ती फळं खा. जसं त्या देवाला तेच फूल लागतं, नाही का. ह्या देवाला म्हणे हे फूल चालतं, ते फूल चालत नाही. अरे चालत नाही म्हणजे काय, कम्पॅटिबिलिटी आहे. जसं कुठलंच फूल वाईट नाही आहे, कुठलाच देव वाईट नाही आहे, कॉम्प्लिमेंटरी आहे, कम्पॅटिबिलिटी आहे. एकच दुकानामध्ये 2 बायका जातात साडी घ्यायला, आणि एक लाल रंगाची असते, दुसरी म्हणते या किती छान आहे, जरा जास्तच गॉडी वाटते ना. म्हणजे रंग तोच आहे, 2 वेगळ्या रिॲक्शन आहेत. सो चांगलं आणि वाईट जगात काहीच नाही आहे, आपल्याला कम्पॅटिबल काय आहे. सो ह्यापुढे जेव्हा तुम्ही घरामध्ये भाजी करणार आहात, तेव्हा तोंडल्याची भाजी केलीत तर तोंडलं, आहा, तेजाचा त आहे, शिवाच्या डमरूचा ड आहे, आणि ल तर मूलाधारातला ल आहे, ल तर लीला आहे, महालक्ष्मीच्या लीला आहेत, लीलाधर आहे. तो एनर्जी पॅटर्न आहे. आणि तो पॅटर्न मी वेगळ्या पद्धतीने त्याच्यामध्ये काय काय घातलं, मीठ घातलं, मिरची घातली, त्यानंतर काय हळद घातली, जिऱ्याची फोडणी दिली, त्याच्यामध्ये तूप होतं, म्हणजे घृत होतं. असं सगळं तुम्ही जे बायका करताय, खरी अन्नपूर्णा देवाऱ्यात नाही आहे, अन्नपूर्णा तुम्ही आहात. वेगवेगळ्या तऱ्हेच्या शाक म्हणजे भाज्या तुम्ही बनवताय घरामध्ये. सो खरा देवारा कुठे आहे माहिती आहे? देवघरात नाही आहे, स्वयंपाकघरात आहे. सो चैत्रबेल फुलवायची म्हणजे नेमकं काय आहे साहेब? बायकांसाठी खूप सोपं आहे. यू आर ऑल द टाइम डीलिंग विथ द मेन सोर्स, दॅट इज फूड. यू आर द वन who is Adimaya, you are the one who is Saptashrungi, you are the one who is Radha, you are the one who is Shabri. आजवर करत आलात, आता ह्या ज्ञानाने करा की मी माझ्या कुटुंबाला आज ह्या अक्षरांमधनं निर्माण होणारे आदिमायेचे जे पॅटर्न्स आहेत ते मी त्यांना देते, जे त्यांच्या देहामध्ये जाऊन खऱ्या अर्थानं चैत्रवेल फुलवणार आहे. जे मगाशी म्हटलं की रोज दिवाळी साजरी करता येईल. फक्त या भावातून अन्न शिजवा, या भावातून भाजी निवडा, या भावातून धान्य निवडा, या भावातून तांदूळ धुवा, न तर डाळ धुवा, तो प्रेशर कुकर लावा. ह्या भावातून भाजी चिरा, न तर कांदा चिरा, न तर भाकऱ्या, न तर पोळी. सांगण्याचा मुद्दा फक्त समजून घ्या. ती पोळी असू दे, न तर भाजी असू दे, न तर चटणी असू दे, न तर कोशिंबीर असू दे, न तर लोणचं असू दे, न तर पापड असू दे, न तर तळणीचं असू दे, न तर भाजका पापड असू दे, न तर भेळ असू दे, न तर शेवपुरी असू दे, न तर चिंचिंग चुंचुंग काहीतरी असू दे. ते देताना आणि खाताना फक्त हा भाव ठेवा, 52च्या 52 अक्षरांचे ऑल पॉसिबल परम्युटेशन कॉम्बिनेशन म्हणजे आदिमायेचं विराट स्वरूप. त्याच्याशी तुम्ही कनेक्ट होणार आहात. अजून काय पाहिजे?